Let's get ready with me for my birthday. Hi guys, welcome back to my channel. मी धनश्री शिंदे आणि आजचा आपला व्हिडिओ असणार आहे लेट्स गेट रेडी विथ मी फॉर माय बर्थडे मेकअप लुक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ मी उभा करते कारण की मग मला तो रील्समध्ये सुद्धा अपलोड करता येईल आणि सोबत तुमच्यासोबत पण सगळ्यांसोबत शेअर करता येईल. सो सर्वात आधी आपण हेअरबँड लावून घेऊयात म्हणजे आपल्याला मेकअप नीट करता येईल. सो हा आहे माझा बर्थडे ड्रेस जो मला खूप आवडलाय. हा मी सवानावरून घेतलेला आहे. मी याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेनच आणि सोबतच तुम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा हे या ड्रेसची लिंक मिळेल. सो मला तर हा परफेक्ट बसलाय. फक्त नेकमध्ये थोडासा लूज आहे बट इट्स व्हेरी नाईस. सोबत ह्याची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे. सर्वात आधी आपल्याला थोडंसं स्किन केअर करून घ्यायचं आहे, हे विसरायचं नाही. त्यासाठी मी यूज करते हे प्लमचं टोनर. छान असं स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे ते. टोनर लावल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आणि मग त्यानंतर बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते अप्लाय करायचे कारण की टोनर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मॉइश्चरायझरसाठी मी यूज करते लॅक्मेचं पीच मिल्क मॉइश्चरायझर. हे खूप सुपर्ब आहे. त्यानंतर मी सनस्क्रीन जे आहे ते नाही लावते कारण की मी आज लावते डॉट अँड कीचं हे स्ट्रॉबेरी ड्यू टिंटेड सनस्क्रीन SPF 50 PA+. याची जी शेड आहे ती 01 पोर्सलेन आहे. ही शेड खूप छान अशी सूट होते मला. तुम्हाला जर का दुसरी सूट होत असेल शेड तर तुम्ही दुसरी घेऊ शकता. आणि हे फाउंडेशनला ऑप्शन म्हणून खूप भारी आहे. आणि या म्हणजे याच्यामध्ये सनस्क्रीन पण आहे. त्याच्यामुळे सनस्क्रीन प्लस फाउंडेशन असं हे टिंटेड सनस्क्रीन आहे. त्याच्यामुळे आपण जर का सनस्क्रीन नाही लावलं किंवा फाउंडेशन नाही लावलं तरी सुद्धा चालणार आहे कारण की इट्स कॉम्बो. सो लेट्स गो. हे जे डॉट अँड कीचं टिंटेड सनस्क्रीन आहे ते लावल्यानंतर त्याला सेट व्हायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही जर काही लगेचच लावलं तर तुम्हाला असं वाटेल की हे काय आहे किंवा थोडंसं भूतासारखा चेहरा होतो. पण तसं नाही आहे. ते सेट व्हायला आपल्या स्किनमध्ये छान असं सेट व्हायला त्याला थोडासा वेळ लागतो. ते आपण छान असं ब्लेंड केलं की तुम्ही आता बघू शकता छान असं कव्हरेज पण देतं आणि एकदम ग्लोवी असा लुक येतो. तुम्ही कुठलीही शेड घ्याल या टिंटेड सनस्क्रीन मधली डॉट अँड कीच्या तर तुम्हाला तसं होणारच आहे की तुम्ही लावल्यानंतर ते लगेचच तुम्हाला हवं तसं नाही दिसणार. त्याला थोडंसं एक मिनिट सेट व्हायला लागतो आपल्या स्किनमध्ये आणि मग सेट झाल्यानंतर ते खूप छान दिसतं. तुम्ही आता बघू शकता. आणि सोबत कव्हरेज पण खूप छान देतं. म्हणजे जर का तुम्हाला फाउंडेशन लावायची इच्छा नसेल काही वेळेस की
जास्त मेकअप केलाय असं नाही दाखवायचं, बट थोडासा मेकअप करायचा आहे. सो तुम्ही हे टिंटेड सनस्क्रीन यूज करू शकता. जर का तुम्ही बाहेर कुठे जात असाल तर याच्यामध्ये SPF 50 PA 4+ आहे. सो डोंट वरी. त्यानंतर आय शॅडो साठी मी स्विस ब्युटीची अल्टिमेट शॅडो पॅलेट यूज करते आणि याच्यामधली शेड मला वाटतं ही छान दिसेल आजसाठी. ही जी आहे ती. सो या मी ती लावते. वाव, पिगमेंटेशन एकदम भारी आहे बरं का. स्विस ब्युटीचे तसे सगळे प्रोडक्ट्स एकदम छान आहेत. सो कन्सिलरची गरज मला आत्ता नाही वाटत आहे, कारण मला तसं तर एकही पिंपल नाही आलेला आहे. असं फर्स्ट टाइम झालंय की बर्थडे आहे आणि पिंपल नाही आहे. सो तुम्ही बघू शकता. सो कन्सिलर मी नाही लावत. जर पिंपल असता तर मी लावलं असतं. आणि इथे मला एवढं काय हे कव्हरेज नाही द्यायचं आहे अंडर आयजला, कारण की एवढे डार्क सर्कल्स नाही आहेत, थोडेसे आहेत, बट थोडासा नॅचरल लुक वाटला तर ते जरा छान वाटेल असं मला वाटतं. त्यामुळे मी आज कन्सिलर नाही लावते. फक्त मी हे डॉट अँड कीचं जे टिंटेड सनस्क्रीन आहे ते यूज केले. त्यानंतर मी लावणार आहे मायग्लॅमचा सुपर लॅश वॉल्युमरायझिंग मास्कारा. वाव, ॲक्च्युली माझ्याकडे भरपूर मस्कारा झालेत आणि तसे म्हणजे बऱ्यापैकी त्यामधले 50% मस्कारा खूप भारी आहेत. मस्कारा खरंच खूप भारी आहे. तर इथे मस्कारा लावून झालाय आणि तुम्ही बघू शकता किती सुपर्ब असा हा मस्कारा आहे. आयब्रोज जे आहेत ते मी असेच नॅचरल ठेवते, कारण की मी रिसेंटली 2 दिवसाआधी आयब्रोज केलेले. सो एकदम छान शेप आहे त्यांचा आणि मस्त दिसत आहेत. सो आयब्रोजला मी काहीच नाही करत आहे. आता आपण लावूयात ब्लश. तर ब्लशसाठी मी हे स्टेजचं चिक मी आउट हे वापरते आणि ह्याचा जो शेड आहे तो आहे 03 स्पॅंक. ही शेड आहे ती. वाव, खूप सुपर्ब शेड आहे. म्हणजे माझ्या आजच्या लुकला एकदम सुपर्ब अशी मॅच होते. ओके, आणि आता हे मी थोडंसं ब्लेंडरच्या मदतीने थोडंसं असं ब्लेंड करते म्हणजे ते छान वाटेल. वाव, काय सुंदर शेड आहे ही आणि परफेक्ट अशी मॅच झाली आहे. बाय द वे, मी हे जे नेल्स आहेत, नेल्स माझ्या ड्रेसला मॅचिंग आहेत. मी हे मिशोवरून ऑर्डर केलेले आहेत. प्रेस ऑन नेल्स आहेत. मी याची पण लिंक नक्की मेन्शन करेल. पण कसं आहे की 1 ते 2 दिवसाचं जर का तुमचा फेस्टिवल असेल किंवा लग्न असेल किंवा काही असेल ओकेजनसाठी कुठलाही, तर तुम्ही प्रेस ऑन नेल्स विअर करू शकता. किंवा मग जे प्रेस ऑन नेल्स असतात ते तुम्ही नेल ग्लूने सुद्धा लावू शकता किंवा ते जे पॅड्स असतात ग्लूचे त्याच्याने सुद्धा ते बरं पडतं नेल एक्सटेन्शन करण्यापेक्षा. या परफेक्ट. तर इथे ब्लश पण लावून झालेला आहे. त्यानंतर लिपस्टिकसाठी मी यूज करते ही मॅबलिनची सुपर स्टे मॅट इंक लिपस्टिक. ही लिपस्टिक खूप भारी आहे. ॲक्च्युली ही लिपस्टिक लावल्यानंतर ही लगेचच जात नाही. म्हणजे तुम्हाला एकदम लॉंग लास्टिंग अशी लिपस्टिक पाहिजे असेल, हीच मॅबलिनची सुपर स्टे मॅट इंक. आणि ह्याच्यामधली जी शेड आहे ती 20 पायोनियर. ही शेड खूप भारी आहे, रेड मधून आहे. सो मी फर्स्ट ही लावून घेते.
सुपर्ब शेड आहे. ओके, सो मी मेबेलिनची लिपस्टिक आत्ता लावली आणि तिचा कलर खूप छान आहे. सुपर्ब ब्राईट रेड असा कलर आहे. बट आजच्या या लुकसाठी मला एकदम असा ब्राईट रेड नको आहे, म्हणून मी काय करते, ही लिपस्टिक जी आहे ती थोडीशी सेटल होत येते आणि त्यानंतर मी अप्लाय करणार आहे ही प्लमची मॅट लिपस्टिक. याची जी शेड आहे ती आहे द ब्राउन लेगसी 140. सो त्यावर मी हे अप्लाय करणार आहे. लेट्स गो. परफेक्ट. आता मला थोडीशी मॅचिंग अशी वाईब येते, कारण की मला असं पाहिजे होतं की माझा हा ड्रेस ज्या शेडमध्ये आहे त्या शेडमध्ये मला पाहिजे होती. सो मला वाटलेलंच की मला कुठला तरी लिप लायनर किंवा दुसरी लिपस्टिक मिक्स करावी लागेल. सो मी ही प्लमची द ब्राउन लेगसी मेबेलिनच्या लिपस्टिकमध्ये थोडीशी मिक्स केली आणि वाव, सुपर्ब. खूप छान असा शेड बनलेला आहे. आपल्याला तर माहितीच आहे की आपण मुली किती हुशार असतो, एक दुसरी शेड तिसरी शेड करून नवीन शेड निर्माण करतो आणि ती किती छान आणि सुंदर दिसते. तुम्ही आता बघू शकता. सो तुम्ही हे दोन्ही कॉम्बोज परचेस करू शकता. मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईनच. सो ही जर का अशी शेड हवी असेल तर नक्की हा कॉम्बो परचेस करा. ओके, सो इथे मेकअप डन आहे. मी आयलायनर नाही लावणार आहे कारण मी मस्कारा लावलेला आहे. आयलायनर मला आजच्या लुकमध्ये नको आहे. मी खूप मिनिमल आणि छान मस्त असा दिसेल असा मेकअप लुक आज केलेला आहे आणि मला तर खूप आवडला आहे. तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि येस, आता आपण थोडंसं ॲक्सेसरीज वेअर करून घेऊयात. सो लेट्स गो. ओके, सो नेकलेससाठी मी हा चूज केलेला आहे आणि खूप मस्त दिसतोय. मोत्यांचा असा आहे. वा, नाईस. त्यानंतर मी हा बेल्ट लावणार आहे म्हणजे इथे, सो छान असं वाटेल. सो हा ड्रेस तसा सिम्पल आहे बट ॲक्सेसराईज केल्यानंतर सुपर्ब दिसतो. सो ह्याला मध्ये असं बटरफ्लायचं हे या, नाईस. आणि हां, तुम्हाला या कशाची सुद्धा लिंक पाहिजे असेल मला कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा कमेंट बॉक्समध्ये मी सगळ्या लिंक्स मेन्शन केलेल्या असतील. सो या, तिथून तुम्ही घेऊ शकता. सो इयरिंगसाठी मी हे इयरिंग्स घालणार आहे. खूप छान असे आहेत. वाव, सुपर्ब. आणि या नेक पीस वरती छान असं ते मॅच पण होत आहेत. सो आय लव्ह इट. या, परफेक्ट. सो डन. आणि सोबतच हे ब्रेसलेट. सो ब्रेसलेट मी या हातामध्ये घालते आणि स्क्रंची ऑब्विसली मॅचिंग आहे. परफेक्ट. आता फक्त राहिलेली आहे हेअरस्टाईल. चला तर मग हेअरस्टाईल करूयात आणि मग रेडी होऊयात. सो मी इथे ही अशीच हेअरस्टाईल ठेवते, मला अशी छान वाटते. किंवा मग मिडल पार्टिशन ठेवलं तरी छान वाटेल किंवा मी इथे एखादी अशी क्लिप पण लावेन. कुठली पण हेअरस्टाईल केली तरी छानच वाटेल. सो या, माझा इथे बर्थडे मेकअप लुक झालेला. सो इथे माझा मेकअप लुक कम्प्लीट झालाय आणि वाव, सुपर्ब असा झालाय. तुम्हाला कसं वाटतंय हा माझा मेकअप लुक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
आणि तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्यासोबत मला म्हणजे धनश्री शिंदेला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.